शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी सगळ्यात मोठ्या आनंदाची बातमी। तर जर तुम्ही सुद्धा प्रधानमंत्री किसान योजनेचा 21वा हप्त्याची आतुरतेने वाट बघत असाल तर आजच्या तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे। तर आज तुम्हाला मिळणार आहे, बघा इकडे, तुम्हाला आज मिळणार आहे 12 वाजल्यापासून तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला कुठलीही प्रतीक्षा करायची गरज नाही। आज पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत। चला तर जरा वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सरकारने शेवटी हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर केली। याचा अर्थ असा आहे की स्पष्ट झालं की PM किसानचा सन्मान निधी 21वा हप्ता, नमोदचा 21वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे। या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला पुढील तारीख सुद्धा जाहीर करणार आहोत। त्यामुळे कोट्यावधी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे। त्यासोबतच गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेली एक मोठी चर्चा देखील आज इथे थांबणार आहे। बिहार निवडणुकीचा निकाल लागल्यामुळे NDAचा जो प्रचंड मोठा विजय झाला आणि निवडणुकीपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी जे वचन दिलं होतं की जर बिहारमध्ये NDA सरकार आलं तर PM किसानचा हप्ता 2000 वरून 3000 करण्यात येईल। बघा इथे केवढं मोठं वचन दिलं होतं की काय वचन दिलं होतं, 2000 वरून 3000 PM किसानचा हप्ता वाढवण्यात येईल। त्यामुळे तुम्ही इथे लक्ष देऊन बघायचं आहे। यामुळे शेतकरी बांधव सातत्याने विचार करत आहेत की 21वा हप्ता 2000 भेटणार आहे, 3000 मिळणार की थेट मग 4000 यांच्या खात्यावर जमा होणार। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया सविस्तर आणि संपूर्ण माहिती। बघा, सविस्तररित्या समजून घेऊया। पुढे जाण्यापूर्वी आम्हाला एक कमेंट नक्की करा, कारण की PM किसानची रक्कम 2000 वरून 4000 केली जावी ही तुमची मागणी, हे तुमचं मत आहे का? सरकारने हे करावं का? या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलला आताच नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। बघा इकडे, ज्यामुळे पुढील प्रक्रिया सरकारने अपडेट्स सगळ्या आधी तुमच्यापर्यंत पोहोचवू द्या आपल्या चॅनलमधनं। ते तर आम्ही देणारच आहोत तुमच्यापर्यंत, कारण की आपले मुद्दे सविस्तररित्या तुम्हाला समजले पाहिजे। मित्रांनो, आता बोलूया PM किसान सन्मान निधीचा एक महत्त्वाचा मुद्दा, ज्यामुळे या योजनेमध्ये PM किसान योजनेचा 21व्या हप्त्यामध्ये देशभरात मोठी चर्चा आहे। प्रत्येक शेतकरी हेच विचार करत होता की हप्ता नेमका कधी येणार, किती रक्कम वाढली पाहिजे। गेल्या अनेक आठवड्यापासून देशभरातील शेतकरी सतत आपले बँक खाते तपासत होते, पोर्टल उघडून स्टेटस पाहत होते की बाबा आपलं नाव यादीत आहे का, की या तारखेला होणार की अमुक तारखेला होणार। अफवा तर भरपूर पसरल्या होत्या, पण त्या अफवांना दुर्लक्ष करून इकडं गोंधळ झालेला आहे आता, कारण की गोंधळ सर्वांचा उडला। अफवा पसरत होत्या आज येणार उद्या येणार। तर बघा, शेवटी आता तारीख तर जाहीर झाली आहे। केंद्र सरकारच्या अधिकृतपणे 21वा हप्ता तारीख सुद्धा जाहीर केल्यामुळे सर्वात आधी एक अतिशय महत्त्वाचा अपडेट समजून घ्या। यावेळी देशातील 4 मोठ्या राज्यांमध्ये हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थान या ठिकाणी 21वा हप्ता पाठवला जाणार। याची कारणे नाही, कारण राज्यांना योजनेतून वगळण्यात आलं आहे। तर यामागचं एकमेव कारण म्हणजे 4ही राज्यातील शेतकऱ्यांना 21व्या हप्त्याची रक्कम आधीच भेटली। सरकारने या राज्याच्या प्राधान्यात आधारावर पैसे दिले होते, कारण की तिथे पूरग्रस्त अतिवृष्टी झाली, आपल्या इथे पण झाली, पण तिथे जास्त रक्कम दिली होती, कारण पुरामुळे सर्वाधिक नुकसान 4 राज्यामध्ये झालं। त्यामुळे आता देशातील इतर राज्यातील शेतकऱ्यांना हप्ता वाटप करण्यात आला। राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही नवीन रकमेची प्रतीक्षा करावी लागणार नाही, कारण त्यांना हप्ता भेटणार नाही। आता महाराष्ट्राचा मुद्दा, उर्वरित राज्यात परिस्थितीकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला समजेल की मागील 20वा हप्ता जो आहे 2 ऑगस्ट 2025 रोजी पाठवण्यात आला गेला। प्रत्येक 4 महिन्यांनी पुढील हप्ता जाहीर केला जातो, पण यावेळी हप्त्याला बराच उशीर झाला। ऑक्टोबर महिन्यात शेतकरी बांधवांना वाटलं होतं की कधी पैसे येऊ शकतात, पण त्यानंतर राजकीय हालचाली वेगवेगळ्या वाढल्या। बिहारची निवडणूक मधीच आली आणि तयारी सुरू झाली। केंद्र सरकारच्याकडून पेमेंट प्रक्रिया देण्यात थांबवलं, त्यामुळे हप्ता वेळेवर जाऊ शकला नव्हता। पण आता प्रतीक्षा काळ संपला आहे, कारण सरकारने स्पष्ट सांगितलं 21वा हप्ता 19 नोव्हेंबर दुपारी 2 वाजल्यापासून तुमच्या खात्यात जमा। बघा, आज 19 नोव्हेंबर आहे, त्यामुळे तुमच्या खात्यात आज हप्ता हा जमा होऊ शकतो। त्यामुळे रिमोटचं बटन दाबून क्लिक केल्यावर माध्यमातून जाहीर केलं गेलेलं आहे की अपडेट PM किसान इव्हेंटच्या वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटवर गेला की तिथे तुम्हाला समजून जाईल की आज हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर
18,000 कोटी रुपये देशभरातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यात जात आहे। ही प्रक्रिया तर सुरू झाली आहे, त्यामुळे मला असं वाटते की 12 नंतरच तुमचे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील। शेतकऱ्यामध्ये उत्साह तर पाहिला आहे। तारीख तर जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये मोठा दिलासा भावना। शेवटी सर्व राज्यांना एकच उत्सुकता लागली होती, पैसे कधी येणार। आता बोलूया सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाबद्दल। यावेळी नेमकं किती रुपये पाठवले जाणार आहेत हा विषय यावेळी सगळ्यात जास्त चर्चेला आला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून। गावोगावी चौकातील बैठकीपर्यंत सगळ्या ठिकाणी एकच प्रश्न विचारला जातो, 21वा हप्ता 2,000 रुपये रक्कम किती? सरकारकडून निवडणुकापूर्वी दिलेली रक्कम संकेत पूर्ण रक्कम 3,000 रुपये करण्यात आली आहे का? नक्की पाहूया। तर असे म्हणत होते 4,000 रुपये एकत्रित रक्कम तुमच्या खात्यामध्ये आम्ही पाठवतो, पण खूप प्रश्न उपस्थित राहिल्यामुळे आता तरी 2,000 ते 3,000 या विषयाबद्दल चर्चा सुरू आहे। बिहार निवडणुकीपूर्वी म्हणजे निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले होते की बिहारमध्ये NDA सरकार PM किसान वार्षिक रक्कम 6,000 वाढवू शकतो, म्हणजेच 9,000 केली जाऊ शकते। केंद्र सरकार दरवर्षी 6,000 थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते। NDA कडून रकमेत आणखी 3,000 रुपये वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे सगळी टोटल मिळून 9,000 रुपये रक्कम भेटणार आहे। तर पहा इकडे 21वा हप्ता जो आता आपण पाहिला आहे म्हणजे तो आता चर्चेमध्ये आलाय, सरकारने याची रक्कम वाढवण्यास सांगितले। पण यामध्ये आणखीन काही असे मुद्दे आहेत की 21वा हप्ता आता वाढवून 2,000 रुपये ते 3,000 रुपये स्पष्ट झाला आहे। कोणत्या दिवशी याबद्दल सरकार अधिकृत माहिती आपल्यापर्यंत स्पष्ट करणार आहे, कधी रक्कम ही जाहीर करणार आहे। शेतकरी बांधवांनो, कोणत्या अफवांवर विश्वास ठेवू नका। आता पुढचा मुद्दा जो सांगणार आहे 4,000 रुपये थेट तुमच्या खात्यात येणार आहे। बघा इकडे यावेळी 4,000 रुपये मिळणार आहेत, पण बिलकुल चुकीचं आहे। 4,000 फक्त मध्य प्रदेश शेतकऱ्यांना मिळणार आहेत, तिथे व्यवस्था वेगळी आहे। 2,000 देत आहेत राज्य सरकार आपल्या बाजूने आपली आणखीन 2,000 रुपये, त्यामुळे मध्य प्रदेश शेतकऱ्यांना 4,000 रुपये मदत दिली जाणार आहे, हे आता समोर आले। पण देशभरातील सर्व शेतकऱ्यांना 4,000 रुपये पाठवले जातील इतकी कोणत्या राज्यात असे दुहेरी एक्सेस सहाय्य योजना लागू नाही केली। मध्य प्रदेश व्यतिरिक्त कुठल्याही राज्यात 4,000 रुपये जाणार नाहीत। आता बोलूया पेमेंट स्टेटमेंट बद्दल। अनेक शेतकऱ्यांना पोर्टल वेटिंग फॉर्म अप्रूव्ह बाय द स्टेट असा स्टेटमेंट दिसत आहे। स्टेटमेंटवरती केंद्र सरकारकडून रक्कम पाठवण्याची तयारी सुरू तर आहे, पण फाईल राज्याच्या मंजुरीसाठी दिलेली आहे। तर या यादीत आपण आता यादी सुद्धा बघणार आहोत, ती यादीत तुमचं नाव आहे का, स्टेटसमध्ये तुमचं नाव आहे का, आता समजून येईल। कोणत्याही हप्त्यापूर्वी साधारण 4 ते 5 दिवस स्टेटस बदलतात दिसतो, म्हणजे जर तुमच्या खात्यात हा स्टेटस दिसत असेल तर समजा तुमचा हप्ता मंजुरी प्रक्रियेत 19 नोव्हेंबर रोजी रक्कम तुमच्या खात्यामध्ये आज जमा होऊ शकते। आज दुपारी बघा, आज 12 नंतर ही रक्कम तुमच्या खात्यात जमाच होणार आहे। त्यामुळे KYC अपूर्ण असेल तर आत्ताच आधारशी लिंक करून घ्या, त्यानंतर अपडेट करून घ्या। यापैकी कोणतीही टप्पा तुम्ही सोडू नका, कारण त्यामुळे तुम्ही जर पोर्टल जाऊन वेगवेगळी माहिती तपासून पहा, इम्पॉर्टंट आवश्यक माहिती असते। शेतकरी बांधवांना संपूर्ण चित्र तुमच्या समोर स्पष्ट आहे, ज्यामध्ये पेमेंट मिळेल 4 राज्यांना वगळण्यात येते। शेतकऱ्यांना 21वा हप्ता 19 नोव्हेंबर पाठवला जाणार आहे, फक्त DBT मार्फत थेट तुमच्या खात्यामध्ये येणार आहे, त्यामुळे काळजी करायचं काही काम नाही। राष्ट्रीय कार्यक्रम पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली होणार आहे। आता तुमचा हप्ता 100% येणार। पुढील काही दिवसात तुम्हाला ही रक्कम मिळणार सुद्धा माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।